ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय पहिला. रौद्रकेतूची कथा. शौनकादी ऋषी सुतास म्हणाले, आपण गजाननाच्या ज्या कथा आम्हास सांगितल्या त्या ऐकून आम्हास आनंद झाला आहे. त्याकरिता आणखी काही कथा आम्हास सांगा. सूत म्हणाले, मी तुम्हाला उपासनाखंड सांगितला. आता यापुढे गजाननाची क्रीडा तुम्हास निवेदन करतो. अनेक दैत्यांचा वध करून साधू व गोब्राह्मणाचा सांभाळ केल्याच्या त्या कथा आहेत. मी पूर्वी विष्णुमुखाने हे गजाननाचे आख्यान ऐकले ते मी तुम्हास सांगतो. प्रत्येक युगामध्ये गजाननाने निरनिराळे नावे व वाहने स्वीकारून दैत्यांचा नाश केला. कृतयुगात त्याने विनायक असे नाव असून तो सिंहावर आरूढ होत असे. त्रेतायुगात तो मयुरेश्वर असे नाव धारण करीत असे. द्वापरात गजानन असे नाव असून तो मूषकावर आरूढ होऊन धूम्रवर्ण या नावाने त्याने दैत्यांचा नाश केला. पूर्वी अंगदेशामध्ये रौद्रकेतू नावाचा एक सदाचारी विद्वान ब्राह्मण होऊन गेला. त्याची शारदा नावाची पत्नी होती. तिच्यासारखी लावण्यवती स्त्री साऱ्या त्रिभुवनात नव्हती. कालांतराने ती गरोदर राहिली तेव्हा तिची अंगकांती अतिशय तेजस्वी दिसू लागली. पतीने तिचे सर्व डोहाळे पुरवले. नंतर तिला एक जुळे झाले. ते दोन्ही पुत्र सुंदर होते. हे पाहून रौद्रकेतूला फार आनंद झाला. ब्राह्मणांना बोलावून पुत्राचे जातक कर्मादी संस्कार केले आणि त्यांची देवांतक व नरांतक अशी नावे ठेवली. हळूहळू ती सुंदर बालके मोठी होऊ लागली. तशी ती फारच सुंदर दिसू लागली. त्यांच्या सुंदरपणाची कीर्ती सर्वदूर पसरली. तेव्हा एके दिवशी नारद त्या ब्राह्मणाच्या घरी आले व त्यास म्हणाले, तुझ्या या बालकांना पाहण्यास मुद्दाम मी इथे आलो आहे. आत्ताच यांची एवढी कीर्ती आहे तर पुढे त्यांच्या प्रसिद्धीस त्रिभुवन पुरायचे नाही असे मला वाटते. हे नारदाचे भाषण ऐकून तो ब्राह्मण त्यांना म्हणाला, आपल्या आशीर्वादाने हे दोघे आयुष्यमान होत. हे पराक्रमी आणि शत्रूला जिंकण्यास समर्थ होतील असा एखादा उपाय करण्यास या माझ्या पुत्रांना कृपा करून सांगा. हे त्या दोघांचे पुत्रप्रेम पाहून नारदाने त्या बालकांना पंचाक्षरी विद्येचा उपदेश करून भगवान शंकराची तपश्चर्या करण्यास आज्ञा केली. अध्याय दुसरा. देवांतक व नरांतक यांना वरप्राप्ती. नारदाने तपश्चर्या करण्यास सांगितल्यावर त्या दोघांनी आपल्या पित्याची आज्ञा घेतली व ते दोघे एका घोर अरण्यात आले. तिथे येऊन त्यांनी एका पायाच्या अंगठ्यावर उभे राहून पंचाक्षरी विद्येचा जप करू लागले. तेव्हा भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले व त्यांना वर माग अशी आज्ञा केली. हे ऐकून ते दोघे शंकरास म्हणाले, हे प्रभो, देव, मनुष्य, यक्ष, इंद्र, पिशाच, दानव, सर्प, गंधर्व इत्यादीपासून दिवसा किंवा रात्री आम्हाला मृत्यूचे भय नसावे आणि त्रैलोक्याचे राज्य आम्हास मिळून तुझ्या चरणी आमची भक्ती जडावी. ते ऐकून शंकराने तथास्तु म्हणून त्यांचे मस्तकावर हात ठेवला. असा वर प्राप्त झाल्यावर त्या दोघांनी आपली तपश्चर्या समाप्त करून ते आपल्या घरी परत आले. त्यांनी मातापित्यांना नमस्कार करून आपणास शंकराची वरप्राप्ती झाली आहे असे सांगितले. ते ऐकून मातापित्यांना फार आनंद झाला. त्यांनी पुत्रांना मंगलस्नान घालून तपश्चर्येच्या सांगतेसाठी एक मोठे ब्राह्मण भोजन करून ब्राह्मणांना संतुष्ट केले व त्यांचे आशीर्वाद घेतले. अध्याय तिसरा. इंद्राचा पराभव. एके दिवशी देवांतक नरांतकाला म्हणाला, शंकराच्या प्रसादाने मी स्वर्गलोक जिंकीन व तू पाताळ व मृत्यूलोक जिंक. असा विचार करून ते दोघे शुभ दिवस पाहून त्रैलोक्य जिंकावयास निघाले. देवांतकाने आकाशात उड्डाण करून तो इंद्राच्या अमरावतीस आला आणि त्याने तेथील नंदनवन मोडून टाकले. हे पाहून इंद्राचे मोठमोठे पराक्रमी वीर देवांतकाचे पारिपत्य करण्यास त्याच्यावर धावून आले. परंतु त्या एकट्याने इंद्राच्या सर्व वीरांचा पराभव केला. तेव्हा स्वतः इंद्र ऐरावत हत्तीवर बसून तेथे आला व त्याने आपल्या पळणाऱ्या सैनिकांना धीर दिला. नंतर त्याने देवांतकाला ठार करण्यासाठी आपले वज्र फेकले. परंतु देवांतकाला मुळीच इजा न होता उलट त्या वज्राचे शतखंड तुकडे झालेले पाहून इंद्र त्या युद्धभूमीतून पळत सुटला. त्याबरोबर सर्व देवही पळू लागले. तेव्हा देवांतकाने त्यातील कित्येकांना धरून जमिनीवर आपटले व त्यांचा प्राण घेतला. हा प्रत्यक्ष प्रलयच प्रकट झाला आहे असे इंद्रासह सर्व देवांना वाटले व ते स्वर्गलोकातून पळत सुटले.
हे पाहून देवांतकास मोठा आनंद झाला व तो मोठ्या ऐटीने इंद्राच्या सिंहासनावर जाऊन बसला. हे वर्तमान पाताळातील दैत्यांना समजता ते सर्व एकत्र येऊन स्वर्गात आले व त्याने देवांतकाला स्वर्गीय राज्याभिषेक केला. नंतर त्या दैत्यास बरोबर घेऊन तो ब्रह्मलोकास गेला. तेव्हा ब्रह्मदेव त्यास पाहून ब्रह्मलोक सोडून पळत सुटला. त्यानंतर ते वैकुंठास गेले. तेव्हा त्याला पाहून विष्णूसुद्धा लक्ष्मीसह पळून जाऊन क्षीरसागरात लपून बसला. अशा रीतीने देवांतकाने देवांचे तिन्ही लोक जिंकून घेतले. अध्याय 4. नरांतकाचा पराक्रम. नरांतकाने प्रथम पृथ्वी जिंकावयास सुरुवात केली. त्याला जे राजे शरण आले त्यांना त्याने आपले मांडलिक केले. जे युद्धात मारले गेले त्यांच्या मुलांना त्याने राज्यावर बसवले व जे शरण आले नाहीत त्यांचे पारिपत्य करून तेथील राज्यावर आपल्यातील एखाद्या दैत्यास गादीवर बसविले. याप्रमाणे सर्व पृथ्वी जिंकून घेतल्यावर त्यातील काही दैत्यांना पाताळातील राज्य जिंकावयास पाठवले. तेव्हा त्या दैत्यांनी गरुडाची रूपे घेऊन ते पाताळात गेले व त्यांनी तेथील सर्वांना गिळून टाकण्याचा सपाटा लावला. हे वर्तमान सर्पराजास कळल्यावर तो भिवून गेला व मौल्यवान रत्ने, सुवर्ण व दासदासी, हत्ती, घोडे वगैरे बरोबर घेऊन तो दैत्यांपाशी आला व त्याने ते सर्व भांडार दैत्यांना देऊन व नरांतकाचे दास्य पत्करून तो त्यांना शरण गेला. तेव्हा दैत्यांनी त्याच्याशी तह केला. अशा रीतीने नरांतकाने पृथ्वी व पाताळ यांचे सार्वभौमत्व प्राप्त केले व त्या दोघा बंधूंना त्रैलोक्याचे स्वामित्व अल्पकाळातच प्राप्त झाले. तेव्हा ते गर्विष्ठ होऊन उन्मत्त झाले असता त्यांचा नाश कसा झाला ते आता सांगतो. अध्याय 5. अदितीला वर. तुला प्रथम अदितीची तपश्चर्या सांगतो. ब्रह्मदेव सांगतात, कश्यप नावाच्या जितेंद्रिय पुण्यवान मानसपुत्रास अनेक स्त्रिया होत्या. त्यापैकी अदिती नावाच्या स्त्रीपासून इंद्रादी सर्व देवांचा जन्म झाला. त्या अदितीने आपला पती कश्यप यास प्रश्न केला, मला इंद्रासारखे पराक्रमी पुष्कळ पुत्र झाले, परंतु या जगताचे पालन करणारा असा परमात्मा अजून माझ्या पोटी जन्मास आला नाही. तरी तो माझ्या उदरी जन्मास यावा म्हणून कोणती उपासना करावी हे मला सांगा. कश्यपाने अदितीची इच्छा जाणून तिला ओम गजाननाय नमः असा नाममंत्र सांगितला. मंत्रप्राप्ती झाल्यावर ती वनात निघून गेली व तिथे तिने 100 वर्षोपावेतो त्या मंत्राची तपश्चर्या केली. तेव्हा तिचा सुकुमार कोमल देह वाळून शुष्क झाला. ते पाहून गजानन तिला प्रसन्न झाला. त्यावेळेस गजानन कोटी सूर्याप्रमाणे प्रखर तेजस्वी भासत होता. त्याच्या त्या तेजाने दिपून जाऊन अदिती भयाने थरथर कापू लागले. तेव्हा गजानन तिला म्हणाले, हे देवी, तू ज्याची आराधना करतेस तो प्रत्यक्ष मी तुझ्यापुढे उभा आहे, तरी तू भिवू नकोस. तुला पाहिजे तो इच्छित वर मागून घे. हे गजाननाचे मधुर भाषण ऐकून अदितीला धीर आला व ती म्हणाली, हे देवा गजानना, तुझे हे तेजस्वी रूप सोडून सौम्य रूप धारण कर व मला वर दे. तू पुत्ररूपाने माझ्या उदरी येऊन मला कृतकृत्य करावे. माझ्या पोटी तू जन्म पावलास म्हणजे साधूंचे रक्षण होऊन तुझ्या हातून दुष्टांचा नाश होईल. हे ऐकून गजानन म्हणाला, मी तुझ्या पोटी पुत्ररूपाने जन्मास येईन व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. असा वर देऊन गजानन अंतर्धान पावले. अध्याय 6. महोत्कटाचा जन्म. दुष्टांच्या भाराने पीडित होऊन पृथ्वी वेषांतर करून ब्रह्मदेवास शरण गेली. तेव्हा ब्रह्मदेव तिला म्हणाला, दुष्टापासून तुलाच पीडा होते असे नाही, तर इंद्रादी सर्व देव त्यांच्या त्रासाने पीडित झाले आहेत. तरी आपण सर्वजण मिळून त्या सर्वव्यापी गजाननाची प्रार्थना करू व दैत्यांचा नाश करण्याची विनंती करू. असे म्हणून ब्रह्मदेव सर्व देवांना व पृथ्वीला घेऊन गजाननाची प्रार्थना करू लागले. हे देवादिदेवा, तू सर्वांचा रक्षण करता आहेस. आम्ही दुष्टांच्या त्रासाने पीडित झालो आहोत, तरी तू आपले साकार रूप धारण करून त्या दुष्टांचा नाश कर. ही त्या सर्वांची प्रार्थना ऐकून आकाशवाणी झाली, देव हो, भिवू नका. श्री गजानन लवकरच कश्यपाच्या घरी अवतार घेईल व अनेक अद्भुत कृत्ये करून दुष्टांचा संहार करेल. यानंतर काही काळ गेल्यावर अदितीच्या उदरी गर्भसंभव झाला व 9 मास पूर्ण झाल्यावर तिला एक दिव्य व तेजस्वी पुत्रास प्रसवले. त्याच्या तेजाने सर्वांचे डोळे दिपले. तरी कश्यप व अदितीने मोठ्या कष्टाने आपले डोळे उघडले व आपल्या त्या तेजस्वी पुत्रास पाहिले.
तेव्हा तो बालक अदितीस म्हणाला, तू पूर्वी मोठे तप केले होतेस तेव्हा मी प्रसन्न झालो असता तुझ्या पोटी मी जन्म घ्यावा असा वर तू मागितला होतास. त्या वरपूर्तीकरता मी आज प्रत्यक्ष गजानन तुझ्यापासून जन्माला आलो आहे. हे ऐकून त्या उभयतांना मोठा आनंद झाला. त्यानंतर गजाननाने बालकरूप घेऊन राहावयास सुरुवात केली. नंतर त्याचे जातकादी कर्म करून 12व्या दिवशी त्याचे नाव महोत्कट असे ठेवले. अध्याय 7. राक्षसीचे संकट. कश्यपाच्या घरी श्री गजाननाने अवतार घेतला आहे असे समजताच मोठे मोठे वशिष्ठादी ऋषी त्याच्या दर्शनास येऊन गेले. त्यानंतर एके दिवशी कश्यप ऋषी स्नानास नदीवर गेले असता अदिती त्यांच्या होम हवनादी द्रव्याची सिद्धता लावण्यात दंग होती व बालक पाण्यात निजले होते. अशा वेळी विरजा नावाची एक राक्षसीन त्या बालकाजवळ आली व तिने त्या बालकास सहज गिळून टाकले. तेव्हा तिच्या पोटात महाभयंकर शूळ उठला व ती जमिनीवर गडबडा लोळू लागली. तेव्हा गजानन तिच्या पोटात मोठा होत गेला व तिचे पोट चिरत बाहेर आला. त्याबरोबर ती एक मोठी किंकाळी मारून गतप्राण झाली व गजाननाच्या कृपेने मोक्षास गेली. अदिती हातातील कामे संपल्यावर पाहते तो बालक नाही. शेजारी गेले असेल म्हणून तिने इकडे तिकडे शोधाशोध करण्यास सुरुवात केली. तेव्हा रस्त्यावर 4 कोस पसरलेल्या राक्षसणीच्या छातीवर आपले मूळ खेळत आहे हे पाहून ती भ्याली. परंतु तिच्याकडे पाहून जेव्हा महोत्कट हसू लागला तेव्हा तिने त्याला उचलून आपले कडेवर घेतले. कश्यप घरी आल्यावर त्याला सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून परमेश्वराने आता पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी करण्यास सुरुवात केली असे जाणून त्या बालकाची शांती वगैरे संस्कार केले व यापुढे बालकास दुसऱ्यावर विसंबू नकोस असे आपल्या पत्नीस बजावले. अध्याय 8. गंधर्वाची शापातून मुक्तता. विरजा राक्षसी मरण पावली हे ऐकून उद्धवत व धुंदूर या नावाचे 2 राक्षस पोपटाची रूपे घेऊन कश्यपाच्या आश्रमाजवळ आले. तेव्हा त्यांना पाहून महोत्कटाने ते पोपट खेळण्यासाठी आपल्या आईजवळ मागितले. तेव्हा अदिती म्हणाली, हे बाळा, आकाशातून उडणारे पोपट माझे हाती कसे लागतील? तेव्हा त्याने एकदम झडप घालून त्या दोन्ही पोपटांना आपल्या 2 हातात धरले. त्याबरोबर ते पोपट त्याच्या हातांना चोचीने जोराने टोचू लागले. तेव्हा त्याने त्या पोपटांना जोरात जमिनीवर आपटले. त्याबरोबर त्या पोपटाने आपले मूळचे रूप घेऊन प्राण सोडला. ते पाहून अदिती भ्याली व तिने आपल्या मुलाला चटकन घरात आणले. हे वर्तमान जेव्हा कश्यपाला समजले तेव्हा तो म्हणाला, जे राक्षस इंद्रादी देवांनाही अजिंक्य होते त्यांना या माझ्या मुलाने सहज ठार मारले. या गोष्टी 4 वर्षे गेल्यावर एका सोमवती अमावास्येस अदिती महोत्कटास बरोबर घेऊन एका तलावावर स्नानास गेली असता तिने बालकास काठावर ठेवले व ती पाण्यात शिरली. तेव्हा तिच्या मागोमाग तो बालकही पाण्यात शिरला. इतक्यात एका मगरीने त्यास धरले. त्यावेळेस तो हे माते असे म्हणून ओरडू लागला. त्यावेळी त्याची माता व अनेक लोक धावून आले, परंतु त्याचा काहीच उपाय चालेना. इतक्यात त्या बालकाने ती मगर लिलेने बाहेर भिरकावून दिली व जमिनीवर जोरात आपटली. तेव्हा ती मगर गतप्राण झाली. त्या मगरीतून एक सुंदर गंधर्व उत्पन्न होऊन गजाननास म्हणाला, मी चित्ररथ नावाचा गंधर्व आहे. माझ्या विवाहासमयी अनेक देव व ऋषी आले असता भृगु ऋषीचे यथायोग्य स्वागत झाले नाही. तेव्हा त्यांनी रागावून तू नक्र होशील असा मला शाप दिला. तेव्हा मी त्यांना शरण गेलो व उशाप देण्यास त्यांची विनवणी केली. ते शांत झाले व मला म्हणाले, कश्यपाचा पुत्र व गजाननाचा अवतार जो महोत्कट याचा जेव्हा तुला स्पर्श होईल तेव्हा तू माझ्या शापातून मुक्त होशील. त्याप्रमाणे आज तुझ्या स्पर्शाने मी शापमुक्त झालो. पुत्राचे सामर्थ्य पाहून अदितीला आश्चर्य वाटले. इथेच आपला क्रीडाखंडातील 8वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी हीच गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.